1969 मध्ये जेव्हा अपोलो 11ने चंद्रावर झेंडा रोवलेला होता, तेव्हा अख्ख्या जगामध्ये एक चर्चा होती. लोकांना वाटत होतं, आता काय चंद्रावर जाणं म्हणजे आपल्याला एखाद्या एस-टीनं पुण्या-मुंबईला जाणे इतकं सोपं झालेलं आहे. एखाद्या विमानाचं तिकीट काढलं आणि तुम्ही दिल्लीला, मुंबईला गेलात ते इतकं सोपं वाटू लागलं. लोकांना चंद्रावर जाणं म्हणजे त्यात काही रस उरलेला नव्हता, त्यात नवीन काही वाटत नव्हतं. इतके यानं अमेरिकेनं चंद्राच्या दिशेनं पाठवलेले होते. अपोलोची मोहीम सुरू करण्यात आलेली होती. पण या सगळ्यामध्ये अपोलो 13चा प्रवास सुरू झाला आणि नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळंच होतं. 11 एप्रिल 1970चा दिवस. 3 जण चंद्राच्या दिशेनं जाण्यासाठी तयार होते. त्यातली पहिली व्यक्ती होती जिम लेव्हल, फ्रेड व्हॉईस आणि जॅक स्विगर्ट. हे 3 जण मोठ्या जिद्दीनं चंद्रावरच्या फ्रॉम एरो नावाच्या डोंगराळ भागामध्ये संशोधन करायसाठी निघालेले होते. पण नियतीच्या मनामध्ये काहीतरी वेगळं होतं. अवघ्या 48 तास आधी जॅक स्विगर्ट यांना ऐनवेळी या तिघाच्या संघामध्ये म्हणजे टीममध्ये घेण्यात आलेलं होतं. कारण मूळ पायलटला गोवर येण्याची शक्यता होती, तो दुसऱ्यांच्या संपर्कात आला असल्याचं सांगण्यात येतं. 1969 मध्ये अपोलो 11 आणि 12च्या यशानंतर म्हणजेच अपोलो 11 आणि अपोलो 12च्या नंतर 11 एप्रिल 1970 रोजी अपोलो 13 हे यान चंद्राकडे जाणार होतं आणि ते निघालेलं होतं. पृथ्वीपासून 3,20,000 किलोमीटर दूर गेल्याच्या नंतर सगळं काही व्यवस्थित होतं. ज्याप्रमाणे मागची यानं गेलेली होती, ज्या मोहिमा होत्या त्याचप्रमाणे ही मोहीम सुद्धा सगळं व्यवस्थित वाटत होतं. चंद्रावर पोहोचायला काहीच तास शिल्लक होते. पण काही तास पोहोचण्याआधीच अंतराळ यानामध्ये म्हणजेच या यानामध्ये एक भीषण स्फोट झाला. ह्यूस्टन, वी हॅव हॅड अ प्रॉब्लेम हे शब्द या यानामध्ये ऐकू आले आणि अमेरिकेमध्ये सुद्धा हे शब्द ऐकले गेले. अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ कॅनेडी यांनी माणसाला चंद्रावर नेण्याचं एक स्वप्न पाहिलेलं होतं. अपोलो 13चं मुख्य उद्दिष्ट चंद्रावर वैज्ञानिक संशोधन करणं हे होतं. या यानाचे 3 भाग होते. पहिलं कमांड मॉड्यूल, यात अंतराळवीरांच्या राहण्याचं ठिकाण होतं आणि दुसरं होतं सर्व्हिस मॉड्यूल, इंधन, ऑक्सिजन आणि वीज पुरवठा करणारा हा दुसरा भाग होता. आणि तिसरा भाग होता लुनर मॉड्यूल, जो चंद्रावर उतरण्यासाठी वापरला जाणारा भाग आहे. जेव्हा अंतराळवीर जॅक स्विगर्ट यांनी ऑक्सिजन टँकमधील फॅन चालू करण्यासाठी स्विच एक बटन दाबलं, तेव्हा वायरिंग मधील स्पार्कमुळे ऑक्सिजन टँक म्हणजेच या यानामध्ये 2 ऑक्सिजन टँक होते, त्यातल्या दुसऱ्या ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट झाला आणि पहिला ऑक्सिजन टँक होता तो देखील निकामी होऊ लागला. ऑक्सिजन लीक होऊ लागला, त्याला गळती लागलेली होती. तो अंतराळामध्ये गळू लागला, अंतरिक्षमध्ये ऑक्सिजन जाऊ लागला, वीज पुरवठा खंडित झाला. चंद्रावर उतरण्याचं जे या यानाचं स्वप्न होतं ते धुळीमध्ये मिळालेलं होतं. पण प्रश्न आता फक्त जिवंत राहण्याचा निर्माण झालेला होता. कारण या सगळ्यामध्ये आपण अंतरिक्षामध्ये आहोत आणि आपण आता जिवंत कसे राहणार हाच एक मूळ प्रश्न तयार झालेला होता. आपण पृथ्वीकडे वापस कसं जाणार? अंतराळवीरांनी कमांड मॉड्यूल बंद केलं आणि लुनर मॉड्यूल जे चंद्रावर उतरण्यासाठी बनवण्यात आलेलं होतं त्यामध्ये ते बसले. पण हे यान जे आहे ते केवळ 2 लोकांसाठी होतं आणि याची जी प्रवास करण्याची क्षमता होती ती 45 तासांच्या प्रवासाची क्षमता होती. पण आता माणसं होते 3 आणि प्रवास होता 90 तासाचा. आता त्यात हे सगळं करायचं कसं? त्याचा या यानाचा लाईफ बोट म्हणून जीवन वाचवण्याचं एक जहाज म्हणून वापर करावा लागू लागला. वीज वाचवण्यासाठी या यानातले हीटर बंद करण्यात आले. त्यामुळे तापमान जे आहे ते खाली गेलं. प्यायला पाणी फक्त कपभर मिळत होतं. पाणी पिण्याची सुद्धा मर्यादा निर्माण झालेली होती. थंडी, वीज वाचवण्यासाठी त्या ठिकाणचे हीटर्स बंद करण्यात आलेले होते, परंतु तापमान कमी झाल्यामुळे प्रचंड थंडी वाजत होती. खाण्याच्या पदार्थावर बर्फ साचलेला होता, तरी हे गडी जिद्दीनं लढत होते. या सगळ्यामध्ये आणखीन एक समस्या निर्माण झाली, ती म्हणजे CO2 ची समस्या, म्हणजेच कार्बन डायऑक्साईड वाढू लागला. आता ह्यूस्टन इंजिनियर्सनी काही कागद, प्लास्टिक पिशव्या आणि टेपचा वापर करून तात्पुरतं फिल्टर बनवण्यासाठी ते सांगितलेलं होतं आणि त्याप्रमाणे त्यांनी ते बनवलं. चंद्राची गुरुत्वाकर्षण शक्ती वापरून म्हणजेच सिंगल शॉट मॅन्युव्हरने यानाला जे आहे ते पृथ्वीच्या दिशेने वळवण्याचा विचार करू लागले. कारण वेळ कमी होता, कारण मागच्या यानामध्ये स्फोट झालेला होता आणि इंधनचा तुटवडा देखील जाणवत होता. ऑक्सिजन टँकमध्ये स्फोट झालेला होता आणि आता जीव वाचवायचा होता, पृथ्वीच्या दिशेने जायचं होतं. परंतु यान आता चंद्राच्या दिशेने नेवावं का पृथ्वीच्या दिशेने नेवावं हा सुद्धा एक प्रश्न निर्माण झालेला होता. यान चंद्रावर लँड करणं शक्य नव्हतं, कारण यान जर चंद्रावर लँड केलं असतं तर हे 3 अंतराळवीर काही तासाच्या आतच मरण पावले असते. कारण वापस जाण्यासाठी त्यांना यान नव्हतं किंवा तशी व्यवस्था नव्हती.
ते ज्या लुनर मॉड्यूलमध्ये म्हणजेच ज्या यानामध्ये बसलेले होते ते फक्त चंद्रावर लँड करण्यासाठी बनवण्यात आलेलं होतं. ते या प्लॅनचा हिस्सा नव्हतं. पण मग आता घरी कसं जायचं हा प्रश्न निर्माण झालेला होता. आपला जीव कसा वाचवायचा? यामध्ये इंजिनियर्सनी डोकं लावलं आणि चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करण्याचं ठरवलं. यानाला पृथ्वीकडे फेकून द्यायचं असं ठरवलं. ज्याप्रमाणे आपण शेतामध्ये गोपन फिरून एखाद्या पक्षाकडे दगड भिरकवतो किंवा दगड मारतो, त्याच पद्धतीने हे यान जे आहे ते चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा वापर करून पृथ्वीच्या दिशेने फेकण्याचं ठरवलं. पण पृथ्वीच्या वातावरणामध्ये शिरत असताना हे यान जागीच जळून खाक होण्याची भीती होती. जर उष्णता कवच म्हणजेच हीट शील्ड खराब झाला असतं तर तिघं सुद्धा या यानामध्ये जागीच जळून खाक झाले असते किंवा हे यान जे आहे ते जागीच जळून खाक झालेलं असतं. अख्खं जग टीव्ही समोर बसून देखील सगळं पाहत होतं, देवाकडे साकडं घालीत होते की हे यान जे आहे ते सुरक्षित यावं. कारण वातावरणामध्ये शिरत असताना पुन्हा एकदा पृथ्वीच्या वातावरणामध्ये येत असताना रिएंट्री करत असताना उष्णता निर्माण होते. जर उष्णता कवच हीट शील्ड खराब झालं असतं तर हे जळून खाक झाले असते आणि काही मिनिटांमध्येच हे यान देखील जळालं असतं. या तिघांचा मृत्यू झाला असता. काही मिनिटांसाठी या यानाचा रेडिओ संपर्क तुटला, ज्यामुळे संपूर्ण जगाचा श्वास रोखला गेला. 17 एप्रिल 1970 रोजी अपोलो 13चं पॅराशूट पॅसिफिक महासागरामध्ये दिसलं आणि तिन्ही अंतराळवीर सुखरूप परतले. हा स्फोट एका जुन्या तांत्रिक चुकीमुळे झाला असल्याचं नंतर सिद्ध झालं. जास्त व्होल्टेजमुळे थर्मोमीटरमध्ये शॉर्ट सर्किट झालं. स्विच खराब झाल्यामुळे शॉर्ट सर्किटमुळे त्यामध्ये स्फोट झाला. हे शेवटचं मून मिशन ठरलेलं होतं. कारण यासाठी अफाट खर्च लागतो आणि त्यावेळेस अमेरिका जी आहे ती व्हिएतनाम सारख्या युद्धामध्ये गुंतलेली होती. लोकांचा रस देखील कमी झालेला होता कारण की चंद्रावर जाणं हे नॉर्मल झालेलं होतं. अमेरिकेनं ही शर्यत जिंकलेली होती. सुरुवातीच्या काळामध्ये सोव्हिएत युनियन आणि अमेरिकेमध्ये स्पेसची स्पर्धा लागलेली होती. परंतु ही स्पर्धा नील आर्मस्ट्रॉंग यांच्या चंद्रावर जाण्याने अमेरिकेनं पूर्णपणे जिंकलेली होती. अमेरिकेनं चंद्रावर जाण्याची जी क्षमता आहे, स्पेसची क्षमता दाखवून दिलेली होती. त्यामुळे हे कार्यक्रम बंद झालेले होते आणि त्यामुळे आज पुन्हा एकदा आर्टिमस 2 हे मिशन चंद्रावर जाण्याची तयारी करत आहे. या मिशनमध्ये आता चंद्रावर जाणार नाहीत, परंतु चंद्राचा अभ्यास करणार आहे. आता या सगळ्यामध्ये या आर्टिमस 2चं अंतिम लक्ष काय आहे? तर मंगळ ग्रह. अपोलो 13 हे मानवी जिद्द आणि बुद्धिमत्ता याचं संकटावर मात करण्याच्या क्षमतेचं सर्वात मोठं उदाहरण आहे. म्हणूनच याला द सक्सेसफुल फेल्युअर म्हटलं जातं. आता अमेरिकेनं पुन्हा एकदा आर्टिमस 2 ही मोहीम हाती घेतलेली आहे आणि यानंतर आर्टिमस 3 ही मोहीम येणार आहे. मग 50 वर्षाच्या नंतर अमेरिकेनं पुन्हा एकदा आर्टिमस 2 ही मोहीम का हाती घेतलेली आहे हा प्रश्न आहे. कारण चीन जो आहे तो चंद्रावर आपला बेस तयार करणार आहे 2030 पर्यंत. मग अमेरिकेला पुन्हा एकदा त्यावेळेस अमेरिकेला आव्हान होतं सोव्हिएत युनियनचं, आजच्या रशियाचं आणि आज आव्हान आहे चीनचं. त्यामुळे अमेरिकेला या क्षेत्रामध्ये मागे राहायचं नाहीये. त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेची आर्टिमस 2 ही मोहीम आता सुरू करण्यात आलेली आहे. ही मोहीम यशस्वी झाली तर आर्टिमस 3 येईल, ज्यामुळे माणूस जो आहे तो चंद्रावर एक बेस कॅम्प सारखा अमेरिका त्याचा वापर करेल आणि नंतर फ्यूल इंधन भरून ते मंगळाच्या दिशेने देखील प्रवास करू शकतात. कारण त्यांचं अंतिम लक्ष मंगळ ग्रह आहे. आता या सगळ्यामध्ये ही मोहीम यशस्वी होते का? आणि त्यानंतर आर्टिमस 3 येईल, आर्टिमस 4 येईल आणि चीन जो आहे तो सुद्धा आता 2030 पर्यंत आपला चंद्रावर बेस तयार करणार असल्याचं सांगण्यात येत आहे. 1960-70च्या दशकामध्ये अमेरिकेला आव्हान होतं ते सोव्हिएत युनियनचं, USSRचं म्हणजेच आजच्या रशियाचं. त्यावेळेस अमेरिकेनं चंद्रावर झेंडा रोवला आणि ती रेस जिंकलेली होती. परंतु आज आव्हान आहे ते चीनचं आणि त्यामुळे पुन्हा एकदा अमेरिकेनं कंबर कसलेली आहे चंद्राकडे जाण्यासाठी.